नमस्कार. एग्ज इन्क्युबेटर इंजिनियर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर आज मी STC 3028 ही टेम्परेचर कंट्रोल किट वायरिंग आणि सेटिंग केलेली आहेत आणि याचं मी पार्सल करणार आहे. अतिशय सुंदर अशी आणि टेस्टिंगला लावलेली आहे. तुम्ही इथं बघत असाल तर बघा, याच्यामध्ये ह्युमिडिटी आणि आपल्याला टेम्परेचर सेट करायचं असते. ह्युमिडिटी हे आपल्याला 85 ते 90 या दरम्यान सेट करायचे असते. तर टेम्परेचर आपल्याला 37.2 आणि 37.7 हे असं सेट करायचं असते. अतिशय सुंदर असं हे टेम्परेचर आहे. यामुळे आपल्याला अतिशय सुंदर असा रिझल्टसुद्धा मिळतो. बघा, इथं 37.2 टेम्परेचर झाल्या आपल्या इथं लाईट लागलेला आहे आणि तुम्हाला याच्यावर पण दिसत असेल, याच्यावर वायरची सेटिंग वगैरे दिलेली आहेत. बघा, याच्यावर तुम्हाला दिसत असेल, इथं सेटिंग दिलेली आहेत. अशा प्रकारे आणि एक आणि 2 मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यांचं कनेक्शन द्यायचं आहे. त्यानंतर 3, 4, 5ला सेन्सर असते आणि 6 आणि 7ला आपल्याला ह्युमिडिटी म्हणजे फॉगर लावायचं आहे आणि 8 आणि 9ला आपल्याला लाईट्स वगैरे आणि हीटर्स वगैरे लावायचे असतात. आता बघा, इथे लाईट्स चालू झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे हे अतिशय सुंदर असं टेम्परेचर कंट्रोलर आहेत. आणि याचा जे फॉगर आहे ते फॉगरसुद्धा अतिशय म्हणजे सेन्सर जे आहे, फॉगर नाही सॉरी, सेन्सर जे आहे ते पण अतिशय चांगलं आहेत. आणि आपण हे जसं सेन्सर लाईटाजवळ पकडलेलं आहेत आणि आता त्यानंतर आपल्याला इथं टेम्परेचर वाढताना दिसेल. बघा, दिसत असेल रेड कलरचं ही टेम्परेचर आहे आणि इकडं 37.2 दिसत आहे आपल्याला. ग्रीन कलरमध्ये ते ह्युमिडिटी आहेत, आर्द्रता आहेत. आता बघा, मी सेन्सर लाईट्स जवळ पकडलेला आहेत. तर आपल्याला इथं टेम्परेचर वाढताना दिसत असेल. बघा, टेम्परेचर वाढलेलं आहे आणि 37.37 झाल्यावर ते आपलं बंद पडणार आहे. अशा प्रकारची टेम्परेचर कंट्रोलर किट तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही माझ्याकडून ऑर्डर करू शकता. ते बी अतिशय स्वस्त दरामध्ये, जे की ऑनलाईनला पण माझ्याकडून टेस्टिंग आणि वायरिंग करून मिळेल. त्यामुळे तुम्हाला सहजी आपल्या घरी अंडीउबून यंत्र बनवता येणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार. STC 1000 ही टेम्परेचर कंट्रोल किट मी वायरिंग आणि सेटिंग केलेली आहेत आणि समजण्यासाठी कुठं काय लावायचं या संदर्भात मी थोडक्यात माहिती सांगणार आहेत. आणि हे किट आपली पार्सलसुद्धा होणार आहे. अशाच प्रकारचे किट तुम्हाला पाहिजे असल्यास, अंडी उबवण यंत्र घरच्या घरी बनवायचं असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. बघा, इथे 2 वायर दिलेले आहेत आणि इथं लिहिलेले आहेत पिन लावणे AC 220 व्होल्ट. तर इथं आपल्याला प्लस मायनसचं कनेक्शन द्यायचं आहे, होल्डरची पिन लावायची आहेत. त्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल, त्यानंतर मी इथे आणखीन इथे बघा एक स्टिकर लावलेला आहे. त्यावर होल्डर किंवा लाईट लावणे आणि याचं सुद्धा कनेक्शन दिलेलं आहे. त्यावर आपल्याला होल्डर आणि लाईट लावायचं आहेत. आणि मधामध्ये आपल्याला हे इथे मी स्टिकर वगैरे लावलेले नाही आहेत. तर बघा, मधामध्ये तुम्हाला RH दिसत असेल आणि ह्युमिडिटी दिसत असेल 6 आणि 7ला, त्याचंही कनेक्शन आहे. इथे आपल्याला फॉगरचं कनेक्शन द्यायचं आहेत. अशा प्रकारे हे आपलं टेम्परेचर कंट्रोलर किट असणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग. आता याची पॅकिंग केल्यानंतर हे अतिशय सुंदर अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहेत. आपण STC 3028 हे टेम्परेचर कंट्रोलर खरेदी केलं होतं आणि त्यामध्ये एक अतिशय सुंदर असं माहितीचा फॉर्म मिळालेला आहे. त्यामध्ये अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि यानंतर हे अतिशय महत्त्वाचं आहे. इथे बघा, कनेक्शन कशा प्रकारे द्यायचं ते दिलेलं आहे. आणि 1 नंबरला आपण इथे पॉवरचा सप्लाय देणार आहेत आणि 2 नंबरला न्यूट्रल देणार आहेत आणि त्यानंतर सेन्सर असणार आहे. त्यानंतर पॉवर सप्लायसुद्धा आपण इनपुटमध्ये देणार आहोत आणि आउटपुट काढणार आहोत. आणि रेड आहे त्याला टेम्परेचर कंट्रोल लावणार आहेत आणि जी ग्रीन दिसत आहे त्याला आपण फॉगर वगैरे लावणार आहोत. अशा प्रकारचं अतिशय सुंदर अशी माहिती कंपनीने प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, अतिशय सुंदर अशी
हे तुम्हालासुद्धा याची माहिती व्हावी किंवा अशाच प्रकारचे टेम्परेचर कंट्रोल तुम्हाला वायरिंग किंवा सेटिंग करून पाहिजे असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 78 87 71 61 45 किंवा तुम्हाला घरच्या घरी अंडी गोणी यंत्र तयार करायचं असेल, बनवायचं असेल, ते सुद्धा तुम्ही अतिशय स्वस्त याच्यामध्ये मला फक्त आणि फक्त 99 रुपीज पे करायचं आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आणि संपूर्ण माहिती आणि साहित्यसुद्धा जे पाहिजे, कोणतं पाहिजे याच्या संदर्भात मार्गदर्शन करणार, ते बी फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. तर कोणालाही पण माहिती पाहिजे असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 78 87 71 61 45. थँक्स फॉर वॉचिंग.